महाराष्ट्र सेट एक्झाम 2026चे कॅलेंडर आउट झालेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या व्यक्तीचे MA कंप्लीट झालेलं आहे म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, तो कोणत्याही विषयामधील असू द्या, मराठी ते इकॉनॉमिक्स विषयापर्यंतचे जर आपले पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल तर 26 जुलै 2026ला होणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झाम परीक्षेसाठी आपण ॲप्लिकेशन दाखल करू शकता. ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करावी लागेल. तर हा अर्ज दाखल करण्यासाठी 1 जून ते 16 जून या दरम्यान आपणास अर्ज भरावा लागेल आणि 26 जुलै 2026 रविवारी आपला हा 2 सेक्शनमध्ये पेपर होणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 हा एकाच वेळेस होणार आहे. हा पेपर 3 तासांचा वेळेमध्ये होणार आहे. तर पहिल्या पेपरमध्ये आपणास 50 प्रश्न आणि दुसऱ्या पेपरमध्ये आपणास 100 प्रश्न उपलब्ध असतील आणि हे ऑब्जेक्टिव्ह टाईपची परीक्षा असेल. यामध्ये ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा होणार आहे. तर इच्छुक विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म पटकन भरून घ्यावा. त्यासाठी जनरल कॅटेगरीसाठी 800 रुपयापेक्षा जास्त फी भरावी लागेल आणि कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी त्यांना 600पेक्षा जास्त फी भरावी लागेल. आणि यामध्ये आपणास आपल्या सब्जेक्टिव्ह पद्धतीनं आपला जो विषय आहे त्या विषयाला अनुसरूनच आपल्याला ही परीक्षा द्यावी लागणार आहे. आणि याचबरोबर CGLची पण एक वॅकन्सी निघालेली आहे, जी कंबाईन ग्रॅज्युएट लेवलची परीक्षा आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची. त्याच्यामध्ये देखील फॉर्म भरण्याचा दिनांक हा 22 जूनपर्यंत. ह्या दोन्ही वॅकन्सी उपलब्ध झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा.